नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे व्हेज बिर्याणी। तुम्ही याला व्हेज बिर्याणी पण बोलू शकता किंवा व्हेज पुलाव पण बोलू शकता किंवा व्हेज कोल्हापुरी बिर्याणी पण बोलू शकता। तर खूप छान रेसिपी होणार आहे। व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा। माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब तर नक्कीच करा। चला तर रेसिपी बनवायला घेऊया। आता मी याच्यासाठी भाज्या कापून घेतल्यात। शिमला मिरची, थोडीशी फ्लावर, कांदे, टमाटर आणि फरसबीच्या शेंगा आणि थोडी कोथिंबीर कापून घेतली आहे। आता इथे तुम्ही अजून भाज्या पण ॲड करू शकता, गाजर, वाटाणे, पण ते माझ्याकडे नाही म्हणून मी नाही घेतले। आता इथे मी हा भात शिजून घेतला आहे। बासमती तांदूळ आहेत, हे तुकडा बासमती तांदूळ आहेत। स्वच्छ साफ करून अर्धा घंटा पहिले मी याला 2-3 पाण्याने धुवून भिजत ठेवले होते। त्यानंतर मी याला उकडून घेतला आहे भात। तर आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी 1 वाटी कांदा कापून टाकला आहे। म्हणजे ते मी दाखवले तुम्हाला कापलेला कांदा, तो कांदा टाकला आहे। आता तुम्ही ना याच्यात खडे मसाले पण टाकू शकता आधी, पण मी नाही टाकणार कारण मी भात उकडून घेतानाच पहिलेच टाकले होते खडे मसाले, म्हणून मी आता नाही टाकत। आता इथे कांदा टमाटर टाकून छान परतून घ्यायचं तेलामध्ये। छान मिक्स करायचं याला आणि परतू द्यायचं आणि परतल्यानंतर याच्यात टाकायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट। आता मी याच्यामध्ये ना अद्रक, लसूण, थोडीशी कोथिंबीर, 1 कांदा आणि 1 टोमॅटो हे वाटून घेतले। आता हे वाटलेला मसाला याच्यात आपल्याला टाकून घ्यायचा आणि परत छान परतून घ्यायचं तेलामध्ये। खूप छान पुलाव होतो अशा प्रकारे जर तुम्ही केला ना, खूप छान होतो आणि बाहेरच्या सारखाच बनतो, एकदम हॉटेल टाईप पुलाव बनतो। तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा, खूप छान लागतो। आता इथं मी सर्व मिक्स करून घेतलं आहे ना, तेलात छान परतू द्यायचं याला। आता इथे आपले घरचे बेसिक मसाले टाकून घ्यायचे। तिथे मी अर्धा चम्मच लाल काश्मीरी मिरची पावडर, 1 चम्मच मसाला, अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच हळद, एवढे सगळे मसाले टाकून घेतले। तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मसाले टाका किंवा याच्यात मिरची पण कापून टाकू शकता किंवा जेव्हा आपण जो अद्रक लसूण वाटले त्यात वाटून टाकू शकता जर जास्त तिखट पाहिजे तुम्हाला। तर नसेल जास्त तिखट पाहिजे तर कमी पण टाकू शकता। आता याच्यात ह्या कापून घेतलेल्या भाज्या सर्व मी टाकून घेत आहे आणि आता याला परतून घ्यायचं आहे। आता हा पुलाव बनवण्यासाठी तुम्ही तांदूळही कुठलेही घेऊ शकता, बासमती घेऊ शकता किंवा साधेही घेऊ शकता। कुठल्याही तांदळाने खूप छान पुलाव बनतो। आता याच्यात टाकायचं आहे पाऊण वाटी दही, 1 वाटी पण टाकू शकता। मी 1 वाटीला थोडंसं कमी दही आहे म्हणून पाऊण वाटी बोललं आहे। तर हे टाकून छान असं परतून घ्यायचं, मिक्स करायचं आहे। किती छान दिसत आहे आणि ही भाजी तुम्ही ना अशीच खाऊ शकता, म्हणजे अशी शिजून पण खाऊ शकता ही भाजी, खूप छान लागते। आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी टाकून ते पाणी याच्यात टाकून घेतलं आहे। तुम्ही अशा प्रकारे भाजी करून पण खाऊ शकता आणि भात हे पण खाऊ शकता। आता याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं। आता भात उकडताना पण मीठ टाकलं होतं ना, तर त्यानुसारच आपण याच्यात पण मीठ टाकून घ्यायचं आहे किती पाहिजे तेवढं। आता मीठ टाकून छान उकळा येऊ द्यायचा आहे थोडासा आणि वरतून टाकायची कोथिंबीर। बघू शकता ही अशी भाजी पण तुम्ही बनवून खाऊ शकता। याला तुम्ही व्हेज कोल्हापुरी भाजी पण बोलू शकता। तर त्याला छान असा उकळा येऊ द्यायचा आहे थोडासा। आता 2-3 मिनटं याला ना ढाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे थोडी, म्हणजे थोडं शिजल्या पाहिजे ह्या भाज्या याच्यामध्ये। आता तुम्ही डायरेक्ट म्हणजे का तर याला थोडासा आटूसपणा येतो रशाला। बघू शकता मी झाकण ठेवले 2-3 मिनटं वाफ काढून घेतली। बघू शकता किती छान भाजी दिसत आहे ना, आणि सुगंध तर एवढा भारी सुटला ना। त्याला थोडं मिक्स करायचं आणि याच्यात टाकून घ्यायचे आपण उकडून घेतलेले तांदूळ, म्हणजे भात जो उकडून भात घेतला ना तो याच्यात टाकून घ्यायचा आहे। आता तुम्ही याला 2 थराची पण बिर्याणी बनवू शकता, म्हणजे ही भाजी थोडी काढून घ्यायची आणि थोड्या भाजीत 1 थर भाताचा टाकायचा, नंतर परत 1 थर भाजीचा टाकायचा, त्यावर परत 1 थर भाताचा टाकायचा, असं पण तुम्ही करू शकता। पण मी असं न करता मी फक्त आता या एकच थराची बिर्याणी करत आहे ही। तर मी या भाजीच्या वरतीच हा भात टाकून घेतला आहे। बघू शकता भात छान मोकळाफट शिजलेला आहे। आता सर्व भात मी टाकून घेतला। हा भात उकडताना ना मी याच्यामध्ये लवंगा, मिरे, इलायची आणि अर्धा लिंबू टाकून उकडून घेतला होता। तर लिंबू का टाकायचं, तर छान होतो भात म्हणून लिंबू टाकायचं। आता हा भाताचा थर छान लावून घ्यायचा, असा पसरवून घ्यायचा मस्त या भाजीवर। आणि याच्यासाठी ना तुम्ही जाड बुडाची कढईच घ्या, नाही तर खाली लागण्याची शक्यता असते, किंवा खाली तवा ठेवायचा। कुठली पण कढई घेतली ना मग खाली तवा ठेवायचा आणि तव्यावर ही कढई ठेवायची
आणि 15 ते 20 मिनटं छान वाफ काढून घ्यायची, छान बिर्याणी होते. जर तुम्ही अशी पातळ बुडाची कढई घेतली तर ही खाली बिर्याणी लागण्याची शक्यता असते, म्हणजे जळण्याची शक्यता असते. तर ते तसं न करता तवा ठेवून करा, नक्कीच छान होते. आता इथे ना मी हे तांदूळ भात उकडला होता ना, तर त्याचं पाणी थोडंसं ठेवलं होतं. हे पाणी मी एक पळीवरून टाकून घेतलं आहे. तर हे का टाकायचं, कधी कधी ना असं बिर्याणीची सुकी लागते ना आपल्या घशामध्ये, म्हणजे गिळताना अशी सुकी सुकी लागते ना, मग हे आपण उकडलेलं पाणी टाकलं ना तर सुकी नाही लागत, छान ओलसर होते बिर्याणी, छान लागते. आता याच्यावर थोडी मी कोथिंबीर टाकले, तेल टाकले आणि बघू शकता 15 मिनटं मी याला मंद आचेवर वाफ काढून घेतली. आता मी तवा वगैरे काही ठेवला नव्हता, कारण ही कढई जाडबुडाची आहे. तर तुम्हाला जर जाडबुडाची कढई नसेल ठेवायची तर तुम्ही खाली तवा ठेवून तव्यावर ठेवायची. बघू शकता किती छान बिर्याणी पुलाव, व्हेज पुलाव बनवून रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा. आणि सुगंध एवढा भारी सुटला आहे ना, मस्त सुटला आहे. तर नुसतं सुगंधानेच खाऊ वाटत आहे ही बिर्याणी लगेच, आणि गरम गरमच खायला अजून छान लागते. आता हिला घेणार आहोत ताटात काढून आणि वाटीत थोडं दही घेणार आहे. तर बघू शकता बिर्याणी किती छान झालेली आहे, एकदम मोकळी मोकळी झालेली आहे आणि सुगंध तर एवढा भारी सुटला ना. आता इथे मी ताटात काढून बिर्याणी घेतली आणि दही घेतलं आहे साईडला थोडंसं. आता तुम्ही थोडंसं कांदा लिंबू पण घेऊ शकता. तर ही माझी बिर्याणीची रेसिपी, व्हेज पुलावची रेसिपी बनवून रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असल्यास तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा. आणि चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.